मॅडम हा अनाथ मुलगा आहे, याचे आई वडील दोघं वारलेले आहे. वडिलांची नोंद झालेली आहे. हे तुषार आठवडे. हो, हे तुषार राठोड. मी तेच वाटलं तुमची तक्रार आहे दावा. हो, आजी इकडे आहे तुम्ही पुढं. त्यांचे आईची नोंद विसापूर ग्रामपंचायतला त्यांच्या आईचं माहेर होतं ग्रामसेवक पुळ्या आणि परशुराम नगर पिंपरीच्या ग्रामसेवकांना म्हणजे चालू रनिंग मध्ये नोंद करायला काय अडचण आहे. आई जर वारलेली जाय समजा अच्छा, ठीक आहे, वारस त्याचं कोणीच नाही. नोंद. मृत्यू नोंद झालेली नाही. ही परिस्थिती आहे मॅडम. ही आजी आहे, हिच्याकडे मृत्यू राहतो. कुठल्या गावात झाली होती? ती विसापूरला झाली मॅडम. मग विसापूरला नोंद घ्या ना. नाही घेतलं त्यांनी, फोन पण केलं तरी नाही विसापूर घेतलं. ग्रामसेवक कोण आहे? दादा काय हरकत आहे तिथे नोंद घ्यायला? तिथे वारलायत कोणीतरी? मी विसापूरला नाही मॅडम, पिंपरी खुर्दला आहे मी, विसापूरला नाही. हे पिंपरीचे विसापूर ग्राम ग्रामसेवक कुठे आहे? अमृते अरे भाऊसाहेब. काय तुम्हाला ओळख द्यावी लागेल का परत? अमृते, अरे कुठे आहे ग्रामसेवक? कुठे आहे शेख? आहे ना, आलेला आहे तो. आलेला आहे, मग दिसत नाही. एवढे लोक नाही इथे. हा, बोलवा मध्ये बोलवा त्यांना. विसापूर ग्रामसेवक. अरे जाऊ द्या, मी करायला लावते दादा. काय नाही. ऐका 2 मिनिटं, त्यांचा सत्कार करा जरा. ते बाहेर फिरायला गेले होते. तडवी आपण लोकांसाठी जागा करण्यासाठी ग्रामसेवकांना उठवलं होतं. ते बाहेर अरे उठून मग बाजूला उभं राहा प्लीज. उभं राहायला सांगितलं. हा, बाहेर नाही जायचं ग्रामसेवकांनी. विसापूर ग्रामसेवकांना जरा माईक द्या. दिला बोला. या पुढे दादा. यांची आईंची मृत्यूची नोंद करायची आहे, तुम्ही करत नाही म्हणून असा आरोप आहे. यांचा काय विषय? बरेच दिवस झाले. तू लहान असताना दादा थोडा प्लीज. हा, त्यांना उत्तर देऊ द्या. हा, माईक जवळ घ्या. माईक इथे ठेवा जिथे मी ठेवली आहे. हा, थांबा बोला दादा, तुम्ही असंच बोला. हॅलो. मॅडम ते नोंद करायला नाही आले ग्रामपंचायतीला. मी नोंद करायला नाही आले. होय, बुधवारी असतो मॅडम. आता दिसले 2 दिवसात करून टाक यांची. होय होय. हो मॅडम, 21 दिवसात बीडीओ साहेबांची ऐका जुना मृत्यू हा? मृत्यू झालाय. ऐका. काही गोष्टींचे पहिला मुद्दा समजून घ्या. त्याची आई 7 ते 8 वर्ष, आईचा विषय 7 ते 8 वर्षापूर्वी वारली. 8 वर्षापूर्वी मयत व्यक्तीची नोंद आता कशी करणार? का कोर्टात जावं लागेल का काय आहे ते कोण सांगेल? हा, कोर्टातच जावं लागेल. कारण पूर्वी तहसीलदारांना दिलेलं होतं, पण त्याच्यावर मध्ये ते याचा प्रॉब्लेम झाला मालेगावमुळं. त्याच्यामुळे तो जन्माचा नाही, तो जन्माचा आहे. मृत्यूला बी ना कोर्टातूनच आदेश घ्यावा लागेल साहेब. आदरणीय दादासाहेब, 21 दिवसाचा आतला मृत्यू आम्ही ग्रामपंचायतीला नोंदवून घेतो जर ग्रामपंचायत हद्दीत झाला असेल तर. आणि 1 वर्षाच्या आतील असेल तर आम्ही बीडीओ साहेबांच्या परवानगीने नोंदतो आदेशाने. पण 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर माननीय तहसीलदार साहेबांचा आदेश लागतो. आणि हा मृत्यू बराच जुना आहे तर तो जर आदेश मिळाला तर नोंद घेता येईल ना. आता कसं काय नोंद करता येईल? ते ठीक आहे, तांत्रिक मुद्दा आहे ना. आलो ते ऐका. हे प्रकरण साहेब, तुमची किती दिवसाची ड्युटी बाकी आहे? 9 वर्ष. तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात पुण्याचं काम तुम्हाला मी आज सांगतो. या मुलाची आई आणि वडील वारलेले आहेत, बरोबर आहे. याच्यामध्ये शासनाचा एक GR आहे. त्या GRचे अधिकार हे कलेक्टरला पॉवर डेलिकेट्स केले आहेत की अशा ज्या नोंदी मृत्यूच्या आणि जन्माच्या ज्या करायच्या असतील तर ते अधिकार कलेक्टरला आहे आणि कलेक्टरने ते अधिकार खाली तहसीलदारांना त्या पॉवर्स त्यांनी डेडिकेट केलेला आहे. ह्या प्रकरणामध्ये सध्या शासनाने स्थगिती यासाठी दिली होती की म्हणतो ऑनलाईन बोला. मालेगावचं प्रकरण गंभीर झाल्यामुळे हे प्रकरण थांबली आहेत. आता जिल्हाधिकाऱ्यांना जे शासनाने पॉवर्स दिले आहेत त्याचा वापर करून तुम्ही ह्या मुलाला त्याच्या आईचं मृत्यू सर्टिफिकेट द्या. काम इथं थांबवायचं नाही. शासना हां, ते मॅडम शासनाचा एक GR आहे, ते जिल्हाधिकाऱ्यांना पॉवर्स आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. त्याला सध्या तात्पुरती स्थगिती आहे मालेगाव प्रकरणात. ते मी तुम्हाला ह्या प्रकरणाचं करून द्यायला लावतो. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना आहे. ज्याही मुलाचे आई आणि वडील दोघं वारले असतील त्यांना 2250 रुपये प्रतिमाह त्याला मिळू शकतो वयाचा 18 होईपर्यंत. तो आता त्याला अजून 2-4 वर्ष तो स्कोप आहे माझ्या माहितीनुसार. त्याच्या आता ती आजी म्हातारी आहे आणि तो मुलगा लहान आहे, आई वडील नाही आहेत. तुम्ही ते प्रकरण तयार करा आणि हे प्रकरण तयार करून बाल संगोपन अधिकारी ICDSला ते तडवी म्हणून आहेत त्यांच्याकडे हे प्रकरण तुम्ही स्वतः लक्ष घालायचं. जरी तुमचं काम नसलं तरी हे पुण्याचं काम तुमच्या वाटेला आलेलं आहे. ह्या मुलाचं ते प्रकरण मंजूर होईस्तोवर तुम्ही लक्ष घाला. जिथं जिथं अडचण आली तो मला भेटणार नाही, तो लहान मुलगा आहे. दिनकर त्याचा नंबर घ्या, तुम्ही फॉलोअप घ्या आणि माझ्याशी डायरेक्ट बोला अडचण आली तर. याचं कलेक्टरांशी बोलून मॅडम याला आपण करून देऊ तेवढं. त्याचं ते लहानपणातच ते आई वडील वारल्यामुळे तेवढं करू. मी ठीक आहे. करते, मी स्वतः करते. सातबाऱ्यावर कोणाचं नाव लावलंय? नाही, असं आहे की त्याला सक्सेशन सर्टिफिकेट घ्यावं लागेल. मग आता जर एखादी काय होतं, पहिले मयत जर झालं, समजा एखादी व्यक्ती मयत झाली आणि त्या मयतानंतर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर लिहून द्यायचेत लोक की आम्ही 2 मुलं नावं लावून द्या लागली जायची. पण आता डिस्प्यूट व्हायला लागलेत. म्हणजे एका माणसाच्या 2 बायका, एका माणसाचे 4 पोरं, असे खूपच मल्टिपल इश्यू यायला लागलेत. त्याच्यामुळे कोर्टाने आदेश असा केला आहे की कोर्टाकडनं सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे याचे लिगल हेअर्स कोण आहेत हे तुम्ही प्रोबेट करून घ्या. आधी दादा तलाठी देत होतं, आता हा. तो बंद झालाय. आता कोर्ट देतो. 5-10 हजार रुपये लागतात. ते काही जास्त काही नाही, ते होऊन जाईल. ते आपण अशी एखादी फेरफार झाली असेल ती चुकीची असेल ती रद्दही होईल. आपण त्याला मदत करू. ठीक आहे. पुढचं द्या.